हॅलो डिअर स्टुडंट, कालच्या लेसनमध्ये आपण बघितलं एक्सप्रेशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन आणि एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. सो एक लेंदी डेरिवेशन होतं, ज्या डेरिवेशनमध्ये आपण ऑसिलेशनचं सगळ्यात पहिलं ॲक्सेलरेशन काढलं, त्यानंतर त्याला इंटिग्रेट करून वेलॉसिटी काढली, वेलॉसिटीला इंटिग्रेट करून डिस्प्लेसमेंट काढली आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं असते, मिनिमम व्हॅल्यू कुठं असते हे पण डिस्कस केलं. ते परत आपण एकदा डिटेलमध्ये घेऊया. पण त्याआधी जे डिस्प्लेसमेंटचं फायनल आन्सर आलं आहे आपलं, एक्स इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बहुतेक फाय घेतलेला आहे. सो तो जो स्टार्टिंग फेज त्याला इपोच म्हणतात. ओमेगा टी प्लस जो कॉन्स्टंट घेतला आहे आपण, सेकंड इंटिग्रेशन कॉन्स्टंट, त्या कॉन्स्टंटला बुकमध्ये फाय घेतला आहे, आपण त्याला अल्फा घेतला आहे. ठीक आहे, नाव तुम्ही काही देऊ शकता. सो त्याची व्हॅल्यू काढायची आहे एक्स्ट्रीमला आणि मीनला. सो तो पार्ट आपला राहिला होता, कारण की कालचाच व्हिडिओ एवढा मोठा झाला होता, त्यामुळे तेवढा पार्ट मी राहू दिला होता. तो आज आपण कंप्लीट करूया. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, त्याच्यामध्ये केस 1 आणि केस 2 आहे की एक्स्ट्रीमला इपोच किती असते आणि मीनला किती असते. सो एकदा मी पटकन तुम्हाला फॉर्म्युलेज रिवाईज करून देते की आपले ॲन्सर्स काय आले होते, फायनल ॲन्सर्स. एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन डिफरन्शियल इक्वेशन काय आलं होतं मुलांनो, d2x/dt² म्हणजेच ॲक्सेलरेशन प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग त्यामध्ये d2x/dt² म्हणजेच काय, एक ॲक्सेलरेशन, आणि हे तिकडे पाठवलं होतं म्हणते मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स, आणि हे मिळालं होतं आपल्याला ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशनचं एक्सप्रेशन. याला इंटिग्रेट केलं आपण थोडंफार, ॲक्च्युअली ॲडजस्टमेंट केली होती. dxने मल्टिप्लाय dxने डिवाइड करून वेलॉसिटी काढली होती आणि फायनल आन्सर आपल्याला मिळालं, वेलॉसिटीचं मिळालं होतं प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर मायनस डिस्प्लेसमेंट स्क्वेअर. सो धिस एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ SHM. आणि याला परत इंटिग्रेट करून आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळाली एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. ठीक आहे, तर हे याच्याबद्दल बोलते आहे मी. हे जे ओमेगा टी प्लस जो अँगल आहे हाच तो स्टार्टिंग फेज किंवा इपोच. ठीक आहे, मोशन स्टार्ट होताना तो ऑब्जेक्ट नेमका कुठं आहे, मेन पोझिशनपासून किती अँगलवर आहे ते सांगणारी कंडिशन, म्हणजे ऑसिलेशन एक्झॅक्ट स्टेट सांगणारी, स्टार्टिंगला ऑसिलेशनची स्टेट डिस्क्राईब करणारी क्वांटिटी म्हणजे काय असते, इपोच. सो अल्फा बुकमध्ये त्याला फाय घेतलेला आहे. ठीक आहे, सो हे झालं होतं आपलं एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. यापुढे आपल्याला डिस्कस करायचं आहे डिस्प्लेसमेंटच्या केस 1 आणि केस 2. डिस्प्लेसमेंटचा जो इपोच आहे, हा इपोच मीन पोझिशनला मी 0 घेतला आणि एक्स्ट्रीमला 90 घेतला आहे. तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला 90, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला 270. सो हे 19 270 का घेतलं आहे आणि इनिशियली स्टार्टिंगला 0 किंवा 180 का घेतात, यासाठी बघा 2 केस आहेत. फर्स्ट यू हे एक्सप्रेशन कालचं डेरिवेशन कंप्लीट झालं आहे आपलं, हे आन्सर मिळालं आहे. या पुढचा हा टॉपिक आहे केस 1. इक्वेशन किंवा इफ मोशन स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. ठीक आहे, इफ मोशन स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. सपोज मीन पोझिशनपासून आपली मोशन स्टार्ट झाली असेल तर ऑब्वियसली मोशन मीन पोझिशन स्टार्ट झाली आहे, नेमकी स्टार्ट झाली आहे. स्टार्ट झाल्याबरोबर t इज इक्वल टू स्टार्टिंगला काय राहणार, 0. टाइम 0 पुट करावं लागेल आपल्याला. मग आपलं इक्वेशन काय बनणार, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. यामध्ये टीची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करावं लागेल, 0, कारण की मोशन जस्ट स्टार्ट झालेली आहे. सो टी इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू ए साइन अल्फा, कारण की टाइम तर 0 आहे, 0 इंटू ओमेगा पण काय होणार, 0. सो अल्फा. पण आपल्याला काय काढायचं आहे, अल्फा इपोच स्टार्टिंग फेज काढायचा आहे की मीन पोझिशनला ऑब्जेक्ट असेल तर मग अल्फा काय घ्यायचा. नेहमी कुठल्याही न्यूमेरिकलमध्ये मीन पोझिशनला जर आपल्याला अल्फा घ्यायचं काम पडलं तर मीन पोझिशनसाठी आपण अल्फा किती घ्यायचा. ठीक आहे, सो अल्फा काढूया. अल्फा काढण्यासाठी पहिले आपल्याला ए इकडे पाठवून द्यावं लागतील. सो एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन अल्फा, आणि व्हॉट अल्फा, तर अल्फा इज साइन इन्वर्स ऑफ एक्स वाय. साइनला इकडे पाठवावं लागेल, साइनचा इन्वर्स होणार. सो अल्फा इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ एक्स बाय ए
ठीक आहे. आता पोझिशन कोणती आहे, मीन पोझिशन आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की ॲट मीन एक्स इज ऑलवेज इक्वल टू 0. मीन पोझिशनला ऑब्जेक्ट त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आहे, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू 0 राहणार. एक्सची व्हॅल्यू जर इथं पुट केली 0 तर अल्फा इज इक्वल टू काय होणार, साइन इन्व्हर्स ऑफ 0/a आणि 0ला कशाने डिवाइड करा, आन्सर काय येते 0. सो अल्फा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 0. साइन किती 0 होते, साइन 0 0 होते, त्यामुळे अल्फा इज इक्वल टू काय होणार 0. सो नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मोशन जर मीन पोझिशनपासून स्टार्ट झाली तर इपोज किती घ्यायची, इपोज डोळे लावून 0 पुट करायचा, म्हणजे आपले इक्वेशन फॉर मीन काय होते. जसं हे जे आहे जनरल इक्वेशन आहे, जनरल हे मीन एक्स्ट्रीम मध्ये कुठंतरी सगळीकडे चालते, असे हे सगळे जनरल इक्वेशन्स आहेत. पण जर आपल्याला फक्त मीन पोझिशनसाठी पाहिजे की मीन पोझिशनसाठी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय, तर इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट फॉर मीन पोझिशन इज, अल्फाची व्हॅल्यू 0 टाका, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. फक्त तुम्हाला काहीही ॲड करायची गरज नाही आहे, प्लस काहीच घ्यायची गरज नाही, ओमेगा टीमध्ये काहीच ॲड करायची गरज नाही आहे, कारण अल्फा ओमेगा टी प्लस अल्फा असते, अल्फाची व्हॅल्यू काय आहे 0. ठीक आहे. सो हे आहे केस 1. सिमिलरली आता बघूया आपण केस 2, म्हणजेच डिस्प्लेसमेंटचं जे जनरल इक्वेशन आहे ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, तो अल्फा एक्स्ट्रीमसाठी काय पुट करायचा. सो केस 2, इफ मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. सो पेंडुलम मोशन स्टार्ट करण्याआधीच कुठं पोहोचलेला आहे, एक्स्ट्रीमला. इथं ऑलरेडी तो एक्स्ट्रीमला पोहोचलेला आहे आणि इथून आपण स्टार्ट करणार. त्याचं एक ऑसिलेशन कसं होणार मुलांनो, या एक्स्ट्रीमपासून या एक्स्ट्रीमला जाणार आणि परत या एक्स्ट्रीमपासून या एक्स्ट्रीमला रिटर्न येणार. जेव्हा तो इथे रिटर्न येणार त्याला म्हणणार आपण वन ऑसिलेशन. ठीक आहे. सो एक्स्ट्रीमला पोहोचलेला आहे आणि एक्स्ट्रीमला पोहोचल्यामुळे त्याचं मीन पोझिशनपासूनचं डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, इक्वल टू ॲम्प्लिट्यूड. हे प्लस और मायनस ॲम्प्लिट्यूड असू शकते. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे कुठलीही पोझिशन असू शकते, प्लस और मायनस, कारण की तो एक्स्ट्रीमला आहे म्हणजे तो याही एक्स्ट्रीमला असू शकतो आणि याही असू शकतो. या एक्स्ट्रीमला असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट झाली प्लस ए आणि या निगेटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू मायनस ए. ठीक आहे. सो आपण प्लस मायनस ए घेऊया. डिस्प्लेसमेंट ए, इकडे डिस्प्लेसमेंट आपण 0 घेतली होती कारण की ही पोझिशन कोणती होती, मीन. हे एक्स्ट्रीम आहे, एक्स्ट्रीममध्ये मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालेली असते आणि परत मोशन स्टार्ट होणार आहे, त्यामुळे टाईमची व्हॅल्यू आपल्याला परत काय घ्यायची आहे, 0. सो इक्वेशन काय आपलं बेसिक इक्वेशन, जनरल इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. व्हॅल्यू पुट करा, एक्सच्या जागी पुट करा ए प्लस और मायनस ए साइन ओमेगा टी, टी तर 0 आहे, 0 इंटू ओमेगा 0 प्लस अल्फा. सो एला ए डिवाइडला जाणार, ए डिवाइड बाय ए इज इक्वल टू साइन ऑफ अल्फा. एला एने डिवाइड करा, 1 येणार, 1 साइन अल्फा आणि अल्फा इज इक्वल टू काय होणार, साइन इन्व्हर्स ऑफ 1. आता हा जो 1 आहे हा 1 प्लस और मायनस 1 आहे. ओके, कारण ॲम्प्लिट्यूड पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. सो अल्फाची व्हॅल्यू काय होणार, जर प्लस 1 असेल तर साइन किती 1 होते, साइन 91 होते आणि जर मायनस 1 असेल तर 270. सो अल्फा मे बी 90 म्हणजे π/2 और निगेटिव्ह असेल तर 3π/2. ओके, म्हणजे 90 किंवा 270. सो हे आहे इपोजची व्हॅल्यू. मग आता ही यापैकी कुठली एक व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन कसं बनेल आपलं, जनरल इक्वेशन. सो जनरल इक्वेशन आहे आपलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू पुट करा तर एक्स इज इक्वल टू बनते ए साइन ओमेगा टी प्लस π/2. आता प्लस π/2 म्हणजे काय, तर साइन 90 प्लस थिटा आणि साइन 90 प्लस थिटा काय असते, साइन 90 प्लस थिटा इज इक्वल टू काय तर कॉस थिटा. सो तुम्ही याला डायरेक्ट पुट करू शकता, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी
मला ते प्लस π/2 घ्यायची गरज नाही. सो जनरल इक्वेशन फॉर मीन पोझिशन आहे ए साइन ओमेगा टी आणि जनरल इक्वेशन फॉर एक्स्ट्रीम पोझिशन आहे ए कॉस ओमेगा टी. ठीक आहे. तर हे आहेत इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. सो तर हे झाले तुमचे केस 1 आणि केस 2. परत एकदा मी तुमच्यासाठी नोट्ससारखं स्क्रीनशॉट काढण्यासाठी व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये आपलं जनरल इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट फॉर इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे आपलं जनरल इक्वेशन आहे. हे कुठल्याही पोझिशनला चालते. हे मीनला पण चालते, एक्स्ट्रीमला आणि जनरली कुठं पण आपण हे इक्वेशन अप्लाय करू शकतो. पण जर का त्यांनी म्हटलं की बाबा मोशन मीनपासून स्टार्ट झाली आहे किंवा मोशन एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाली आहे, तर तुम्हाला हे एवढं मोठं हे अल्फा ॲड वगैरे करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट इक्वेशन अप्लाय करू शकता की मीनसाठी ए साइन ओमेगा टी आणि एक्स्ट्रीमसाठी ए कॉस ओमेगा टी. आता एक्स्ट्रीमचा कॉस का आला आणि मीनचा फक्त साइन अल्फा का नाही आला, त्याचं हे रिझन आहे. परत एकदा सांगते, फॉर मीन पोझिशन तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 0 आणि टीची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे, कारण की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0च असते आणि टाईम जो आहे मोशन आता स्टार्ट होणार म्हणून टाईम पण आपल्याला काय घ्यावं लागेल, 0 घ्यावं लागेल. सो दोघेही 0 आहेत. इक्वेशनमध्ये या पुट करा. एक्सची व्हॅल्यू 0, टीची व्हॅल्यू 0, तर ओमेगा टी पूर्ण 0 होऊन जाणार. सो बघा जनरल इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. एक्सची व्हॅल्यू 0 टाकली, टाईमची व्हॅल्यू 0 टाकली, तर ओमेगा टी इंटू 0 सगळं 0 होणार आणि अल्फा प्लस 0 काय होणार, अल्फा. आणि ॲम्प्लिट्यूड इकडे डिवाइडला येणार, तर 0 अपॉन ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू साइन अल्फा. 0ला कशाने डिवाइड करा, आन्सर 0. 0 इज इक्वल टू साइन अल्फा. आपल्याला अल्फा हवा आहे तर साइन या साईडला येणार, म्हणजे साइनचा काय होणार, इन्व्हर्स. सो अल्फा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 0. साइन इन्व्हर्स ऑफ 0 म्हणजे साइन किती डिग्री म्हणजे 0, तर साइन 0 इज 0 आणि साइन 180 इज ऑल्सो 0. सो अल्फा शुड बी 0 और 180. म्हणजे जेव्हा पेंडुलम हा मीन पोझिशनला असेल तेव्हा त्याचा इनिशियल फेज सुरुवात एक तर 0 असेल किंवा 180 असेल, एक तर तो एक ऑसिलेशन कंप्लीट केलेलं असेल. ठीक आहे. सो अल्फा 0 किंवा 180 असेल. मग अल्फा 0 किंवा 180 आहे तिथं पुट करा. इथं तुम्ही 180 जरी पुट केलं तरी तेच राहणार आणि 0 पुट केलं तरी ओमेगा टीच राहणार. सो इक्वेशन कसं होणार, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा या जागी काय टाका लागेल, 0. तर अल्फा जागी जर 0 टाकला तर काय राहते, फक्त ओमेगा टी. म्हणून जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट फॉर मीन पोझिशन इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आणि हा प्लस और मायनस, जर प्लस असेल तर 0 आणि मायनस असेल तर 180. ठीक आहे, डिपेंड करते. तसंही मीन पोझिशनला कुठली साईन नसते, कारण की डिस्प्लेसमेंट काय असते, 0 असते. 0ला काही साईन द्यायची गरज नाही आहे. सो नेक्स्ट एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीमसाठी पण एवढं मोठं इक्वेशन घेणार का आपण, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा एवढं घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट इक्वेशन घेऊ शकता ए कॉस ओमेगा टी किंवा ए साइन ओमेगा टी प्लस 90. सो 90 का, कारण इपोच जो असते एक्स्ट्रीमला गेल्यानंतर अँगल जो आहे तो किती डिग्री भरते, 90 का भरते, त्याचं हे रिझन बघा. फॉर एक्स्ट्रीम पोझिशन ॲम्प्लिट्यूड एक्स्ट्रीमला गेला आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट, पेंडुलम एक्स्ट्रीमला गेला आहे म्हणजे त्यांनी डिस्प्लेसमेंट किती केली आहे, मॅक्झिमम. आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड पॉझिटिव्ह साईडला असेल तर प्लस ए, निगेटिव्ह साईडला असेल तर मायनस ए. सो एक्सची व्हॅल्यू आपण प्लस और मायनस ए घेऊ शकतो. आणि टाईम काय घ्यावं लागेल, 0. टाईम 0 का घ्यायचा आहे, कारण की मोशन आता स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. इफ मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम देन ॲम्प्लिट्यूड इज डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड अँड टाईम इज इक्वल टू 0. सो जनरल इक्वेशनमध्ये पुट करा आपल्या, टी इज इक्वल टू 0 टाका तर ओमेगा टी 0 होणार आणि एक्स इज इक्वल टू काय टाकायचं आहे, ए. सो एक्स इज इक्वल टू ए पुट केलं आहे. इकडे ॲम्प्लिट्यूड आहे साइन ओमेगा टी 0 होणार प्लस अल्फा. बघा आता डिस्प्लेसमेंट किती आहे, इक्वल टू ॲम्प्लिट्यूड म्हणून ए टाकला आहे. बाजूला ॲम्प्लिट्यूड असतोच. हा ए या एला काय येणार, डिवाइडला. इकडे काय राहणार मग, साइन अल्फा. टी 0 टाकल्यामुळे ओमेगा टी 0 झालं तर आतमध्ये काय राहिलं आहे, फक्त अल्फा. मग काय भेटलं आपल्याला, ए अपॉन ए म्हणजेच 1 इज इक्वल टू साइन अल्फा. मग अल्फा हवा आहे, इपोच काढायचं आहे ना स्टार्टिंग फेज. सो अल्फा काढायचा तर साइन इकडे पाठवा, साइनचा होणार इन्व्हर्स. सो अल्फा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1. तो 1 प्लस किंवा मायनस असेल, ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड करेल, पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड आहे की निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड आहे. सो प्लस और मायनस 1. ठीक आहे. सो साईनची व्हॅल्यू 1 कधी असते, तर साइन 0 तर 0 असते, म्हणजे साइन 90 काय असते, 1. साइन 90 प्लस 1 आणि साइन 270 मायनस 1.
सो इथं प्लस किंवा मायनस पण दोन्ही पाहिजे आपल्याला. प्लस असेल तर अँगल 90 आणि मायनस असेल तर 270. सो अल्फा म्हणजे इपोच एक्स्ट्रीमला किती असतो, तर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला म्हणजे मोशन स्टार्ट झाल्यापासून फर्स्ट जी पण एक्स्ट्रीम असेल त्या एक्स्ट्रीमला गेला असेल तर 90 डिग्री आणि सेकंड एक्स्ट्रीमला जाईपर्यंत तो किती होते 270 डिग्री. सो हे आहेत इपोचच्या व्हॅल्यूज. मग इक्वेशन कसं होणार, मग इपोच्या जागी व्हॅल्यू टाका तुम्ही, 90 टाका किंवा 270 टाका या इक्वेशनमध्ये अल्फाच्या जागी. तर इक्वेशन कसं होणार, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 90 साइन 90 प्लस थिटा. बघा x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आणि अल्फा जागी आपण काय टाकलंय 90. तर इथं काय झालंय साइन 90 प्लस ओमेगा टी म्हणजे साइन 90 प्लस थिटा. सो साइन 90 प्लस थिटा असं तुम्ही लिहू शकता. हे एक्स्ट्रीमचं इक्वेशन हे पण आहे, पण एवढं मोठं नसेल लिहायचं तर साईनच्या जागी तुम्ही कॉस यूज करू शकता, कारण साइन 90 प्लस थिटा इज इक्वल टू काय असेल कॉस थिटा. म्हणून हा 90 चालला जाणार आणि साईनच्या जागी काय येणार कॉस. सो इक्वेशन बनते ए कॉस ओमेगा टी. सो एवढं फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवा. जनरल फॉर्म्युला असते डिस्प्लेसमेंटचा x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. मीन असेल तर अल्फा 0 म्हणजे ए साइन ओमेगा टी आणि एक्स्ट्रीम असेल तर साईनचा काय होणार कॉस ए कॉस ओमेगा टी. सो कधी तुम्हाला मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम म्हटलं की डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डायरेक्ट घ्यायचं ए कॉस ओमेगा टी आणि इफ मोशन स्टार्ट फ्रॉम मीन म्हटलं तर ए साइन ओमेगा टी. बाकी तुम्हाला कुठेही म्हटलं त्याने एक्स्ट्रीम किंवा मीन असं काही सांगितलं नाही, तर तुम्हाला पूर्ण इक्वेशन घ्यायचं आहे ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा मग तुम्हाला दिलं राहणार इपोच 30, 60, 45 वगैरे वॉटेवर. ठीक आहे, तर हे झालं आपलं इक्वेशन. आता बघूया आपण एकदा रिवाइज करूया एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, मॅक्झिमम मिनिमम वेलोसिटी, मॅक्झिमम मिनिमम ॲक्सेलरेशन आणि मॅक्झिमम मिनिमम डिस्प्लेसमेंट जे आपण डेरिव्हेशनमध्ये घेतलं आहे. एकदा रिवाइज करते कारण की याच्यावर बेस आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे न्यूमेरिकल. सो सगळ्यात पहिले ॲक्सेलरेशनपासून स्टार्ट करते. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे जनरल मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. मग एक फॉर्म्युला येणार मीनसाठी एक्स इज इक्वल टू 0. सो ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 0. ॲक्सेलरेशन ऑल्सो इक्वल टू 0. म्हणजे एक गोष्ट फिक्स आहे की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते, ॲक्सेलरेशन काय असते 0. आणि आता बघू एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट काय घ्यायचं आपल्याला प्लस और मायनस ॲम्प्लिट्यूड. So acceleration will be minus of omega square into a and equation will come minus omega square into a. हे आहे मॅक्झिमम ॲक्सेलरेशन. ते कुठं असते एक्स्ट्रीमला. सो ॲक्सेलरेशन मॅक्स ए मॅक्सचा फॉर्म्युला असते ओमेगा स्क्वेअर इंटू ए आणि ए मीनचा फॉर्म्युला असते 0. पण ते मिनिमम कुठं असते मीन पोझिशनला आणि ते मॅक्झिमम कुठं असते तर एक्स्ट्रीम पोझिशनला. सेकंड बघू वेलॉसिटी. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पण आता आपल्याला व्ही बघायचं आहे मीनसाठी आणि एक्स्ट्रीमसाठी म्हणजे व्ही मॅक्स आणि व्ही मीन. सो मीन पोझिशन म्हटलं की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आहे 0. सो व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस 0. व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल आणि व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू ए. 0 मिळालं नाही आहे आणि मल्टिप्लायला ॲम्प्लिट्यूड आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम म्हणजे ही वेलॉसिटी पण काय आहे मॅक्झिमम. आणि हे कुठं असते मीन पोझिशनला. एवढं लक्षात ठेवायचं. हे आहे व्ही मॅक्सचा फॉर्म्युला ॲट मीन. बघा मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन 0 पण मीन पोझिशनला वेलॉसिटी काय मिळाली आहे मॅक्झिमम. आणि काय आहे व्ही मॅक्सचा फॉर्म्युला ओमेगा इंटू ए. आता बघू एक्स्ट्रीमला काय आहे. आता एक्स्ट्रीमला जर ॲक्सेलरेशन मॅक्झिमम तर वेलॉसिटी 0 असणार आहे. वेलॉसिटी उलटी आहे सगळ्यांच्या. सो एक्स्ट्रीम पोझिशन एक्स्ट्रीम म्हटलं की डिस्प्लेसमेंट तुम्हाला ॲम्प्लिट्यूड एवढी घ्यायची आहे. सो व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअरमधनं ए स्क्वेअर गेला 0. सो व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू 0. व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे बघा जिथं एक्स्ट्रीमला ॲक्सेलरेशन मॅक्झिमम आहे तर वेलॉसिटी काय आहे मिनिमम.
सो वेलॉसिटी इज मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. कुठलंही एक्स्ट्रीम असो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, वेलॉसिटी काय असते? 0. त्यानंतर बघू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे आपलं x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता मीन पोझिशन पाहिजे तर आपण इक्वेशन बघितलेलं आहे मीनसाठी. मीनसाठी एक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट आपण डायरेक्ट पुट करू शकतो x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, कारण अल्फाची व्हॅल्यू 0 असते मीनसाठी, इनिशियल फेज 0 असतो. आता मीन पोझिशन म्हटलं की टाईम जे आहे, मोशन स्टार्ट होणार आहे तर टाईम 0 पुट करा. x इज इक्वल टू ए साइन 0, टाईम 0 आहे. x इज इक्वल टू ए साइन 0 0 आणि x इज इक्वल टू काय होऊन जाते? 0. सो मोशन जर जस्ट स्टार्ट झाली आहे मीन पोझिशनपासनं तर त्याची डिस्प्लेसमेंट काय राहणार? 0. तसंही मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट ही नेहमी काय असते? 0. आता एक्स्ट्रीम पोझिशनला पाहू. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इक्वेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू काय असते? ए कॉस ओमेगा टी. मीनसाठी ए साइन ओमेगा टी आणि एक्स्ट्रीमसाठी ए कॉस ओमेगा टी. सो x इज इक्वल टू ए कॉस आणि मोशन जस्ट स्टार्ट झाली आहे तर टाईम काय घ्यायला लागेल? 0. तर 0 इंटू ओमेगा काय? 0. सो x इज इक्वल टू ए कॉस 0 किती? साइन 0 0 असते, तर कॉस 0 1, तर इथे येणार 1. सो x इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट ही ॲम्प्लिट्यूड एवढी म्हणजे काय असते? मॅक्झिमम. आणि मीन पोझिशनला काय असते? 0. सो हे आपल्या व्ही मॅक्स, ए मॅक्स आणि एक्स मॅक्स. एक्स कधी मॅक्झिमम असतो? एक्स्ट्रीमला. एक्सलरेशन पण कधी मॅक्झिमम असते? एक्स्ट्रीमला. फक्त वेलॉसिटी एकटीच कधी मॅक्झिमम असते? मीनला. आणि फॉर्म्युले काय आहेत? हे फॉर्म्युले तुम्हाला पक्के लक्षात ठेवा. जनरल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत जनरल फॉर्म्युले, पण तुम्हाला जर ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम हवा असेल तर ते आहे मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर. एक्सच्या जागी काय होऊन जाते? ॲम्प्लिट्यूड. वेलॉसिटी पण तुम्हाला मॅक्झिमम हवी असेल व्ही मॅक्स, त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू ए. आणि डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम हवी असेल तर फॉर्म्युला आहे फक्त ए. ओके, तर हे आहेत आपले व्ही मॅक्स, ए मॅक्स आणि एक्स मॅक्सचे फॉर्म्युलेज. याच्यावर बेस्ड आता आपण एक क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन काय आहे? मॅक्झिमम स्पीड ऑफ द पार्टिकल. मॅक्झिमम स्पीड म्हणजे काय दिलं आहे मुलांनो? व्ही मॅक्स. व्ही मॅक्स दिलेलं आहे. व्ही मॅक्स मॅक्झिमम स्पीड इज ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. सिंपल हार्मोनिक मोशनमधली मॅक्झिमम स्पीड म्हणजे काय असते? व्ही मॅक्स. आणि ती कुठं असते? मी तुम्हाला सांगितलं की ॲक्सेलरेशन तिथं 0, तिथं डिस्प्लेसमेंट 0, फक्त वेलॉसिटी एकटी उलटी असते. मीनला सगळे 0 असतात, फक्त वेलॉसिटी एकटी मॅक्झिमम असते. व्ही मॅक्स कुठं असणार आहे मग? मीनला. किती दिलेली आहे बघा? 0.08 मीटर पर सेकंड. ओके, इफ इट्स मॅक्झिमम ॲक्सेलरेशन म्हणजे काय दिलेलं आहे? ए मॅक्स. हे ए मॅक्स कुठं असते? एक्स्ट्रीमला. जिथं वेलॉसिटी 0 होऊन जाते तिथं ॲक्सेलरेशन मॅक्झिमम होऊन जाते. ए मॅक्सची व्हॅल्यू पण दिली आहे तुम्हाला 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड. तुम्हाला ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे आणि टाईम पिरियड काढायचा आहे ऑसिलेशनचा. आता बघा टाईम पिरियडचा फॉर्म्युला तर 2π/ओमेगा असते. इथं तो ओमेगा दिलेला नाही आहे. ॲम्प्लिट्यूड कुठून काढणार आपण? ॲम्प्लिट्यूड कुठल्या फॉर्म्युलामध्ये येते? व्ही मॅक्समध्ये पण येते, ए मॅक्समध्ये पण येते. पण कसं काढणार? ओमेगा लागेल, कारण की व्ही मॅक्स दिलेला आहे, पण व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय असते? व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा इंटू ए. जर ॲम्प्लिट्यूड काढायचं असेल तर ओमेगा लागेल. ओमेगा तर दिलाच नाही, ओमेगा कुठून निघेल? सो थोडंसं डोकं लावा. हे दोघं दिले आहेत म्हणजे आपल्याला काहीतरी यांचा फायदा होईल ओमेगा काढण्यासाठी. या दोघांचं काय केलं? प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड काय केलं म्हणजे आपल्याला ओमेगा मिळेल? बोला. काय आहे व्ही मॅक्स? व्ही मॅक्स असते ॲम्प्लिट्यूड इंटू ओमेगा. ए मॅक्स काय असते? ए मॅक्स असते ॲम्प्लिट्यूड इंटू ओमेगा स्क्वेअर, है ना. व्ही मॅक्सचे फॉर्म्युला आताच बघितला आपण. व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा इंटू ए आणि ए मॅक्स इज इक्वल टू काय असते? ओमेगा स्क्वेअर ए. या दोघांना काय केलं म्हणजे आपल्याला ओमेगा मिळेल? कट करा. कट करा म्हणजे काय करा? डिवाइड. जर तुम्ही ए मॅक्सला व्ही मॅक्सने डिवाइड करसाल तर ॲम्प्लिट्यूड कॅन्सल आणि या एका ओमेगासोबत दुसरा ओमेगा कॅन्सल, म्हणजे काय उरते? एक ओमेगा उरते. ठीक आहे. सो डिवाइडिंग
ॲक्सिलरेशन बाय वेलॉसिटी. ओमेगा इज इक्वल टू, हा फॉर्म्युला पक्का 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 लक्षात ठेवा मुलांनो. ओमेगा पाहिजे पण ओमेगा दिला राहत नाही. व्हीमॅक्स एमॅक्स देतात, काम असते ओमेगाचं टाइम पिरियडसाठी. सो इथं काय करायचं व्हीमॅक्स एमॅक्सचं, तर ॲम्प्लिट्यूडला मॅक्झिमम ॲक्सेलरेशनला मॅक्झिमम वेलॉसिटीने काय करायचं डिवाइड. सो ओमेगा इज इक्वल टू काय, ओमेगा इज इक्वल टू ए मॅक्स डिवायडेड बाय व्ही मॅक्स. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. का बरं असं केलं मी रफमध्ये सांगते तुम्हाला. ओमेगा इज इक्वल टू, कारण ए मॅक्स किंवा आपण डिटेलमध्येच घेऊया, ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए डिवायडेड बाय ओमेगा ए. ए कॅन्सल, स्क्वेअर आणि ओमेगा कॅन्सल म्हणजे काय राहते ओमेगा. सो ओमेगा पाहिजे असेल तुम्हाला ए मॅक्स आणि व्ही मॅक्सला काय करावं लागेल डिवाइड. हेन्स ओमेगा इज इक्वल टू ए मॅक्स डिवायडेड बाय व्ही मॅक्स, वेअर ए मॅक्स इज 0.32 आणि व्ही मॅक्स इज 0.08. कॅल्क्युलेशन सोपं आहे. वरती 2 पॉईंट आहेत, खाली 2 पॉईंट आहेत, पॉईंट कॅन्सल होतात. ओमेगा इज इक्वल टू 32 डिवायडेड बाय 8, ओमेगा इज इक्वल टू 4 रॅड पर सेकंड. ठीक आहे. ओमेगा मिळाला तर टाईम काढू शकतो आपण. सो आपल्याला फर्स्ट काढायचं होतं टाईम पिरियड. टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा, 2π अपॉन 4 1/2 π/2. π/2 म्हणजे 3.14 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती तर 1.57 सेकंद. टाईम पिरियड मिळाला. टाईम पिरियड इज इक्वल टू 1.57 सेकंद. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड कुठून निघणार, तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, व्ही मॅक्स दिलेला आहे. व्ही मॅक्समध्ये ॲम्प्लिट्यूड आहे आणि ओमेगा आपल्याला आता माहीत पडलेला आहे. सो ओमेगा डिवाइडला पाठवला व्हीला की काय राहते ॲम्प्लिट्यूड. सो इथं तुम्ही ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करू शकता. ॲज व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा इंटू ए, ए इज इक्वल टू व्ही मॅक्स डिवायडेड बाय ओमेगा, म्हणजे 0.08 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 0.02 मीटर. सो ॲम्प्लिट्यूड इज 2 सेंटीमीटर. 0.02 मीटर म्हणजे काय 2 सेंटीमीटर. ओके. सो हे आहे तुमचं न्यूमेरिकल. ओके, हे बघा मला दिसलं नसेल. ठीक आहे. ए व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू ए. सो ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय होते व्ही मॅक्स अपॉन ओमेगा. व्ही मॅक्स तुम्हाला दिला आहे 0.08 डिवायडेड बाय ओमेगा निघाला 4. 0.08ला 4ने डिवाइड केला तर 0.02. ॲम्प्लिट्यूड आहे, युनिट काय राहणार, हे डिस्टन्स आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे तर युनिट मीटर. 0.02 मीटर म्हणजे काय 2 सेंटीमीटर. ठीक आहे. सो आन्सर टाईम पिरियड आहे 1.57 सेकंद आणि ॲम्प्लिट्यूड आहे 2 सेंटीमीटर. ओके. तर इथपर्यंत समजलं असेल. यानंतरचा जो टॉपिक आहे तो वेगळा टॉपिक आहे, एनर्जी वगैरे आहे त्याच्यामध्ये. सो इथपर्यंत तुम्ही तुमचं क्लिअर करून घ्या. काही डाऊट्स असतील सो आपलं डाऊट सेशन घेऊ आपण झूमवरती, त्याच्यामध्ये डिस्कस करूया. ओके, चलो बाय.